नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच मनात रोज कितीतरी नवनवीन कल्पना येत असतात, नाही का? पण खरं सांगा, त्यातल्या किती प्रत्यक्षात उतरतात? अनेकदा त्या फक्त डोक्यातच राहतात. कारण त्या कल्पनेला एक ठोस आकार कसा द्यायचा हेच कळत नाही. तर आज आपण एक असा वर्कफ्लो पाहणार आहोत, जो डोक्यातल्या त्या अस्पष्ट कल्पनेला एका मूर्त आणि स्पष्ट स्वरूपामध्ये बदलू शकतो. आणि हाच तो महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? डोक्यात विचारांचा नुसता गोंधळ असतो. पण त्या सगळ्याला एकसंध, तर्कशुद्ध रूप कसं द्यायचं? तर आपण आज ज्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत ना, ती याच प्रश्नाचं उत्तर शोधते. आणि उत्तर आहे हा, कार्यप्रवाह. आता याला फक्त एक चित्र किंवा डायग्रॅम समजू नका. खरं तर हा एक नकाशा आहे, एक असा मार्गदर्शक नकाशा जो एका छोट्याशा कल्पनेच्या ठिणकीपासून ते एका पूर्ण विकसित संकल्पनेपर्यंतचा संपूर्ण रस्ता आपल्याला दाखवतो. तर या पद्धतीचं नाव आहे स्ट्रक्चरोलॉजी. हिचा मुख्य उद्देश खूप साधा पण तितकाच शक्तिशाली आहे. तो म्हणजे आपल्या मनातल्या विचारांच्या गोंधळाला एक अशी पक्की रचना देणं जी तर्कशुद्ध असेल आणि जी आपण आत्मविश्वासाने इतरांसमोर मांडू शकू. ठीक आहे, चला तर मग ह्यात आणखी खोलवर शिरूया. हा संपूर्ण वर्कफ्लो नीट समजून घेण्यासाठी आपण त्याच्याकडे दोन वेगवेगळ्या पण एकमेकांना पूरक असलेल्या नजरेतून पाहणार आहोत. म्हणजे एका बाजूने आपल्याला संपूर्ण प्रवासाचं चित्र दिसेल आणि दुसऱ्या बाजूने प्रत्येक टप्प्याची सखोल माहिती मिळेल. आता ही स्लाइड खूप महत्वाची आहे. इथे बघा, दोन नकाशे एकत्र दिसतात. डावीकडचा नकाशा आपल्याला ह्या संपूर्ण प्रवासाचे एक मोठं चित्र म्हणजे बर्ड्स आय व्ह्यू देतो. आणि उजवीकडचा नकाशा तो प्रत्येक टप्प्याचा अगदी बारकाईने विश्लेषण करतो. या दोन्हीला एकत्र पाहिल्यामुळे ना, सगळा प्रवास एकदम डोळ्यासमोर उभा राहतो. तर या प्रवासाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे आराखडा तयार करणे. याची कल्पना आपण एखाद्या वास्तुविशारदासारखी किंवा लोहारासारखी करू शकतो, जो कच्च्या मालापासून काहीतरी नवीन, काहीतरी उपयुक्त तयार करतो. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात होते एका साध्या विचाराने, चिंतनाने. हा तोच टप्पा आहे. इथे मनात येणाऱ्या प्रत्येक कल्पनेला कोणत्याही फिल्टरशिवाय, म्हणजे हे चांगलं आहे की वाईट, याचा विचार न करता फक्त कागदावर उतरवायचं असतं. इथे कोणतीही कल्पना चुकीची नसते, ती फक्त एक कल्पना असते. आणि हे चिन्ह बघा, किती समर्पक आहे ना? जणू काही डोक्यातून कल्पना थेट बाहेर पडत आहेत. हीच आहे निर्मितीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची ठिणगी. बरं, एकदा डोक्यातल्या सगळ्या कल्पना कागदावर आल्या की आता वेळ येते त्यांना एक तार्किक पाया देण्याची. ह्या स्पष्टीकरण अवस्थेत आपण त्या कल्पनांची तपासणी करतो, स्वतःलाच प्रश्न विचारतो, हे असं का, ह्याच्यामागे लॉजिक काय आहे, आणि त्यांना एक मजबूत आधार देतो. आणि हे चिन्ह पुन्हा एकदा तेच दाखवतंय. जणू काही त्या कल्पनांना एका भक्कम पायावर ठेवलं जाते, जेणेकरून त्या वाऱ्याने उडून जाणार नाहीत किंवा डळमळणार नाहीत. आता ह्या मजबूत पायावर आपण त्या कल्पनांना एका सुसंगत आणि तार्किक रचनेत मांडतो. जसं एक एक वीट रचून एक भक्कम भिंत उभी राहते ना, अगदी तसंच इथे आपल्या विखुरलेल्या कल्पनांना एक ठोस आकार मिळायला सुरुवात होते. तर महत्वाची गोष्ट म्हणजे ही रचना दोन प्रकारे सुधारली जाते. आता ह्यांची नावं ऐकून कदाचित थोडं विचित्र वाटेल, पण घाबरू नका, संकल्पना खूप सोपी आहे. पहिला आहे करेक्शनॉलॉजी, म्हणजे आपल्या रचनेतील चुका शोधून त्या दुरुस्त करणे. आणि दुसरं इन्क्लुडोलॉजी, म्हणजे आवश्यक तपशील जोडून तिला अधिक सखोल आणि पूर्ण बनवणे. थोडक्यात, एक भाग दुरुस्तीचा आहे तर दुसरा भाग विस्ताराचा. तर पुढे जाण्यापूर्वी या पहिल्या भागाची एक छोटीशी उजळणी करूया. पहिलं, मोकळेपणाने विचार करा. दुसरं, त्यांना तार्किकदृष्ट्या तपासा. तिसरं, त्यांना एका रचनेत जोडा. आणि चौथं, त्यातील चुका दुरुस्त करून तिला अधिक परिपूर्ण बनवा. हे 4 टप्पे मिळून आपल्या कल्पनेचा भक्कम पाया रचतात. चला तर, आता आपल्या कल्पनेचा आराखडा तर तयार झाला आहे. पण थांबा, काम अजून संपलेलं नाहीये. खरं तर आता येतो एक अधिक महत्वाचा आणि गंभीर टप्पा. तो म्हणजे संरक्षण. इथे आपण बनवलेल्या आराखड्याची सचोटी जपण्यावर आणि त्याचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. सचोटीची तपासणी हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हे अगदी प्रवासाला निघाल्यावर मध्येच नकाशा तपासून पाहण्यासारखं आहे. आपण योग्य रस्त्यावर आहोत की नाही? विकासाच्या प्रक्रियेत आपली मूळ कल्पना आपल्या मुख्य उद्देशापासून भरकटली तर नाही ना, हे इथे तपासलं जातं. आणि त्यासाठीच हे होकायंत्राचं चिन्ह दिलंय.
जसं होकायंत्र आपल्याला नेहमी योग्य दिशा दाखवतं, तसंच ही तपासणी आपल्या कल्पनेला योग्य मार्गावर ठेवते आणि कायम आठवण करून देते की दिशा चुकता कामा नये. एकदा दिशा निश्चित झाली की वेळ येते त्या कल्पनेला औपचारिक स्वरूप देण्याची आणि तिला सुरक्षित करण्याची. जसं आपण एखादी मौल्यवान वस्तू आधी कागदोपत्री नोंदवून मग एका सुरक्षित तिजोरीत लॉक करून ठेवतो ना, अगदी तसंच. यालाच म्हणतात दस्तऐवजीकरण आणि सुरक्षा. आणि हे बघा, इथे ही दोन चिन्ह तीच गोष्ट दाखवतात. एक म्हणजे कागदोपत्री नोंद म्हणजेच औपचारिक दस्तऐवज, आणि दुसरं म्हणजे ते सुरक्षित पेटी. हे दोन्ही मिळून आपल्या कल्पनेच्या अंतिम स्वरूपाचं रक्षण करतात. आता आपण येतो या संपूर्ण प्रक्रियेच्या गाभ्याकडे, त्या एका अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या तत्वाकडे, जे या सगळ्या प्रवासाला त्याचा खरा अर्थ आणि सामर्थ्य देतं. हे एक वाक्य नीट ऐका. कल्पनेला अखंड ठेवण्यासाठी चक्राच्या पूर्ततेचा सन्मान करा. हे या संपूर्ण प्रक्रियेचं सार आहे. याचा साधा सरळ अर्थ असा की कुठलीही गोष्ट अर्धवट सोडू नका. तिला तिच्या तार्किक शेवटपर्यंत घेऊन जाण्याला महत्त्व द्या. आणि ही पूर्तता म्हणजे फक्त चला काम संपलं असं म्हणणं नाहीये, तर ही एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे, एक प्रकारची वचनबद्धता आहे, जिथे आपण औपचारिक स्वाक्षरी करून त्या कल्पनेची सचोटी जपण्याची जबाबदारी घेतो. म्हणजे बघा, एका विचाराच्या बीजापासून ते त्याच्या अंतिम सुरक्षित स्वरूपापर्यंत हा एकूण 9 विचारपूर्वक आखलेला टप्प्यांचा एक संपूर्ण प्रवास आहे. आणि प्रत्येक टप्प्याचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे. आणि इथे आपण तो संपूर्ण प्रवास पुन्हा एकदा पाहू शकतो. एका लहानशा बीजापासून सुरू होऊन या 9 टप्प्यांतून जात एका मौल्यवान संरक्षित रत्नामध्ये त्याचं रूपांतर होतं. हाच आहे स्पष्टतेकडे नेणारा एक सजग आणि विचारपूर्वक आखलेला मार्ग. आता हा सगळा प्रवास पाहिल्यावर एक प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा. अशी कोणती कल्पना आहे जी मनात कुठेतरी दडलेली आहे आणि फक्त अशाच एका योग्य मार्गाची वाट पाहतेय? या मार्गावर चालून एका ठोस वास्तवात उतरण्यासाठी ती तयार आहे का? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.